मला असं सांगण्यात आलं होतं की माझा जीवन प्रवास लोकांपुढे ठेवला तर कदाचित लोकांना त्यातनं, मुलांना, विशेषतः तरुणांना त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळेल. त्यांना असं वाटतंय हा त्यांचा मोठेपणा आहे. पण मला असं वाटत नाही, कारण माझ्यापेक्षा खूप चांगलं काम करणारी माणसं या जगामध्ये अवतीभोवती मी पाहिलेली आहेत. मी वॉचमनची नोकरी केलेली. गेट उघडायचं, आलेल्या लोकांचं ओळखपत्र तपासायचं, सलाम ठोकायचा आणि त्यांना आत सोडायचं. तर मी जेव्हा ही नोकरी मला दिली गेली हॉस्टेलतर्फे, तेव्हा मी आमच्या सरांना म्हणालो की सर, मी इथे चित्रकार व्हायला आलोय सर, वॉचमन काय करतात? तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं. म्हणाले, बाळा, पडेल ते काम करायला शिक. लोक तुझं म्हणतील ते आयुष्यभर ऐकतील ना. ते आज माझ्या लक्षात येते, जेव्हा मी मोठा एक एनजीओ चालवतो तेव्हा. नमस्कार, मी डॉक्टर धनंजय देशपांडे. सर्वप्रथम महाराष्ट्र आयडॉलच्या या सिरीज मध्ये वेगळ्या वाट्यावरून चालणारी माणसं या सदरामध्ये माझी निवड या मंडळाने केली, त्याच्याबद्दल या टीमचं अगदी मनपूर्वक अभिनंदन. आणि पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना नमस्कार. मला असं सांगण्यात आलं होतं की माझा जीवन प्रवास लोकांपुढे ठेवला तर कदाचित लोकांना त्यातनं, मुलांना, विशेषतः तरुणांना त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळेल. त्यांना असं वाटतंय हा त्यांचा मोठेपणा आहे. पण मला असं वाटत नाही, कारण माझ्यापेक्षा खूप चांगलं काम करणारी माणसं या जगामध्ये अवतीभोवती मी पाहिलेली आहेत. मी एक खेड्यातनं, अत्यंत ग्रामीण भागातनं आलेला, पुण्यात शिक्षणासाठी आलेला माणूस आणि आज इथं आहे. म्हणजे माझं आत्मचरित्र एक मोठी पब्लिशिंग कंपनी काढतीये, त्याचं नावच आहे आणि धन्याचा डीडी झाला. तर हा धन्या टू डीडी हा जो प्रवास आहे 360 डिग्री, तो म्हणजेच आज आपण एक थोडक्यात काही सांगता येते का बघूया. मुळात माझं लाईफ, मी स्वतःकडे जेव्हा असं चेहरा स्वतःचा ठेवून बघतो, त्यावेळेला मला तर कॅलेडिओस्कोप सारखं वाटतं. कॅलेडिओस्कोप आपण लहानपणी बघितलंय, आजच्या पिढीने बघितलंय की नाही कल्पना नाही. पण आम्ही तर लहानपणी खेळण्यात केलेले आहेत. कॅलेडिओस्कोप म्हणजे बांगड्या, काचेचे बांगड्यांचे तुकडे 3 ह्याच्यामध्ये भरून, असं त्याच्यामध्ये त्या बांगड्या टाकून ते असं फिरवून बघायचं. दरवेळेला आकार वेगवेगळे बनतात, वस्तू तेवढ्या, म्हणजे तुकडे रंगीत काचेचे तेवढेच असतात, पण वस्तू मात्र डिझाईन वेगवेगळे बनतात. तसंच माझ्या आयुष्यामध्ये अनेक घटना अशा येत गेल्या की त्याच्याने आयुष्य वेगवेगळे पॅटर्न डिझाईनचं बनत गेलं. ठरवून आलो होतो पुण्यामध्ये मी चित्रकार होण्यासाठी. चित्रकार तर झालोच, पण आणखी बरंच काही करता आलं. मी मुळात लातूरचा, मराठवाड्यातील शिक्षणाचं माहेरघर त्यावेळेला. तर लातूर या शिक्षणाच्या नगरीतून मी पुण्यामध्ये आलो उच्च शिक्षणासाठी, चित्रकलेच्या माध्यमातून ग्रॅज्युएट होण्यासाठी. त्यापूर्वीची माझी बॅकग्राऊंड सांगायची तर फारशी सुखावह नाही शालेय जीवनामधली, कारण अतिशय खोडकर असा विद्यार्थी होतो. आजूबाजूच्या वर्गाच्या काचा फोडणे वगैरे वगैरे वगैरे. पण तरी त्या काळातले शिक्षक इतके छान होते, म्हणजे शिक्षा करणारे असले तरी इतके छान होते की ते आज तागायत रिटायर झाल्यानंतर सुद्धा आमच्या संपर्कात आहेत. आणि 10वी बोर्डात आलेला मी विद्यार्थी 12वी नापास झालेलो आहे. हा कशाचा परिणाम? ओव्हर कॉन्फिडन्सचा परिणाम. हे मी आवर्जून सांगतो मुलांना की एखाद्या वेळेला नापास झालं म्हणजे आयुष्य थांबलं असं होत नाही. झालं काय, की मला ठरवलेलं होतं, मला मिलिटरी मेडिकलला जायचंय पुण्याच्या. म्हणून मी सायन्सचा अभ्यास खूप केला त्या काळामध्ये, इतका की म्हणजे आजही राणा टायग्रीना नावाचा बेडूक असतो, त्याची नर्वस सिस्टीम, त्याचे सगळे बायोग्राफी मी ड्रॉ करून दाखवू शकतो. बीएससीच्या लेवलची बायोलॉजीची पुस्तकं मी त्या काळात 12वीला वाचत होतो, जेणेकरून की मला सायन्स ग्रुपमध्ये खूप मार्क पडावेत. आणि गणितामध्ये फक्त मी 3 गणित फक्त सोडवण्याचं प्रॅक्टिस केलेली होती, की 36 मार्क पडले आपल्याला बास झालं, आपल्याला पास आउट व्हायचंय. गडबड झाली कुठं काय माहित नाही. आणि सायन्स ग्रुपला 79% त्या काळात पडले. ही गोष्ट 1982 ची. 79% मला सायन्स ग्रुपला पडले होते. आणि त्या काळात मिलिटरी मेडिकलचं क्लोज झालं होतं 72%ला. म्हणजे सहज माझं ऍडमिशन झालं असतं. पण गणितात 32 पडले. कुठं चूक झाली काय माहित नाही. तो परीक्षक कोण होता, पेपर तपासणारा, अजून शोधतोय मी. तर त्याच्यानंतर वडील म्हणले, हरकत नाही, ऑक्टोबरला काढून बघ, काम होऊन जाईल. ऑक्टोबरला काढलं तर 32 वरनं गाडी 24 वर आली. त्याच्यानंतर नादच सोडला गणिताचा आणि सोशल सायन्स घेऊन 12वी काढून मोकळा झालो. चित्रकलेला आलो. चित्रकलेची काय पहिलं 1 वर्ष लातूरला केल्यावर मी पुण्यामध्ये आलो. आणि पुण्यामध्ये राहायचं कुठे? परिस्थिती घरची सर्वसाधारणच होती. पुण्यातलं शिक्षण खर्च, राहणं, जेवण, झेपणंच शक्य नव्हतं. पण माझ्या लक्षात आलं, मला माहितीच असं आलं, माझ्या भावाने सांगितलं की विद्यार्थी सहाय्यक समिती म्हणून शिवाजीनगरला एक संस्था आहे.
अत्यंत गरीब जी विद्यार्थी आहेत, पण ज्यांचे मार्क्स चांगले आहेत, त्यांनाच तिथे प्रवेश मिळतो. म्हणजे इतकं स्ट्रिक्ट आहे ते, की 400 जागा साधारण सीट्स त्यांच्याकडे होत्या आणि 4,000च्या पेक्षा जास्ती अर्ज यायचे पूर्ण महाराष्ट्रातून. तर त्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या हॉस्टेलला अर्ज केला. माझ्याकडे तसे मार्क्स चांगले होते. तिथल्या अनेक अधिकाऱ्यांनी माझं शिफारस पत्र दिली होती, की मुलगा गुणी होतकरू आहे वगैरे. ते पाहून माझं ऍडमिशन झालं. त्या काळामध्ये बाहेर जिथं 2,000-2,500 खर्च यायचा, तिथं फक्त ₹100त राहण्या जेवण्याची माझी सोय झालेली होती. इतकं ते किफायती दरात. अच्युतराव आपटे नावाचे एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या प्रेरणेतनं सुरू झालेली ही आणि आज मी जो काही आहे, त्याच्यामध्ये 80% जवळपास वाटा त्या संस्थेचा आहे. कारण त्यांच्यामुळं मला अनेक ठिकाणी अनेक मोठ्या अनुभवी लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तिथे एक असं होतं, की कमवा शिका योजना होती. म्हणजे जे ₹100 भरायचे तेवढे पण ज्यांना भरता येत नाहीये, त्यांच्यासाठी ती योजना असायची आणि त्याचा फायदा मी घेतला आणि 4 वर्षात दर 6 महिन्याने मी मुद्दामहून नोकऱ्या बदलत अनुभव घेत गेलो. एक सिनेमातच शोभतील अशा अनेक घटना माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत. त्यातलं एक आठवलेलं सांगतो आता त्या नोकरीवरनं. पी-वाय-सी डेक्कन जिमखाना क्लब आहे. तिथं मी वॉचमनची नोकरी केलेली. गेट उघडायचं, आलेल्या लोकांचं ओळखपत्र तपासायचं, सलाम ठोकायचा आणि त्यांना आत सोडायचं. तर मी जेव्हा ही नोकरी मला दिली गेली हॉस्टेलतर्फे, तेव्हा मी आमच्या सरांना म्हणालो, की "सर, मी इथे चित्रकार व्हायला आलोय सर. वॉचमन काय करताय?" तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं. म्हणाले, "बाळा, पडेल ते काम करायला शिक. लोक तुझं म्हणतील ते आयुष्यभर ऐकतील नंतर." ते आज माझ्या लक्षात येतं. जेव्हा मी मोठा एक एन-जी-ओ चालवतो तेव्हा. आज 10,000 लोक माझ्या सोबत आहेत पूर्ण महाराष्ट्रात. तर त्यांच्या मदतीने आज कामं चालू असतात. हे वाक्य तेव्हा मला त्यांनी लक्षात आणून दिलं होतं. तर गंमत अशी, तिथे संदीप पाटील कधी-कधी यायचे, क्रिकेटर. तर मी शिस्तबद्ध मी म्हणजे गरिबी असली तरी कपडे नीटनेटके असायचे, स्वच्छ असायचे. त्यांना पण असा छान सॅल्यूट त्यांनी हसून नमस्कार करून जायचे. आता कट टू शॉर्ट 2012 ही 82-83 ची घटना सांगितली तुम्हाला. 2012 साली माझ्या ॲड एजन्सीला केंद्र सरकारतर्फे सिल्क मार्कचा एक पुरस्कार मिळाला होता. केंद्र सरकारचा. जसं आय-एस-आय मार्क असतो तसा सिल्कच्या कपड्यांसाठी सिल्क मार्क ही कॉन्सेप्ट मी महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रमोशनच्या जाहिरातीच्या चांगल्या माध्यमातून लोकांपुढे आणल्याबद्दल तो पुरस्कार होता. तो घ्यायला मी गेलो. तेव्हा तोपर्यंत त्या पी-वाय-सीचं याचं जिमखान्याचं स्वरूप सगळं बदललं. एकदम अत्याधुनिक झालेलं होतं सगळं. मी होतो तेव्हा वॉचमनला बसायला पण जागा नव्हती. छत्री घेऊन उभं राहून पावसात सुद्धा काम करावं लागायचं. पण आता व्यवस्थित केबिन वगैरे पॉश युनिफॉर्म वगैरे बघितले आम्ही तिथे. मी गेलो. मला व्ही-आय-पी पास कारण मीच अवॉर्डी होतो. ते कार्ड दाखवलं. त्यांनी मला नमस्कार केल्यावर मला आठवलं आणि मग मी बॅक भूतकाळात थोडासा रमल्यासारखा झालो होतो. आतमध्ये गेलो, बसलो माझ्या जागेवर आणि पाहुणे आले आणि ज्यांच्या हस्ते सन्मान झाला, ते संदीप पाटीलच होते. आणि मग माझी जेव्हा त्यावेळेला पुरस्कार झाल्यानंतर भाषणाची वेळ आली, पुरस्कारार्थींना बोलायला दिलं जातं. त्यावेळेला मी हा किस्सा सांगितला. न राहून उठून संदीप पाटीलनी मिठी मारली त्यावेळेला तिथे. असे ड्रॅमॅटिक किस्से आयुष्यामध्ये घडत येत असतानाच सकाळी कॉलेज 7 ते 2, दुपारी 1 तास विश्रांती आणि 3 ते 6 परत एक कमवा शिकायची नोकरी आणि 6 नंतर 2 तास हॉस्टेल आराम आणि बाकीच्या गोष्टी काम करणं. हॉस्टेल नंतरच्या लाईफमध्ये सुद्धा हेच शेड्यूल होतं माझं आणि रात्रपाळीला किर्लोस्कर प्रेसला मी कामाला जायचो. म्हणजे राउंड द क्लॉक साधारण 20 तास त्या काळामध्ये काम केलेलं. 4 तास फक्त विश्रांती मिळायची. पण त्याच्यामुळं मला अनेक सहवास मिळत गेले त्या लोकांचे. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये आपल्या टिळक रोडला टिळक स्मारकच्या तिथं तारा देसाईंची गॅस कंपनी होती. तिथं मी पावत्या फाडायला होतो सिलेंडरच्या, बुकिंग क्लार्क म्हणून. असं किंवा डेक्कन जिमखानाच्या कॉर्नरला आता जिथं नटराजचं कॉर्नर झालाय कॉम्प्लेक्स, त्याच्या तिथं फुटपाथवर ॲक्वेरियम होतं एका गृहस्थाचं. त्यांच्याकडे मी मासे ते जाळीतनं काढून लोकांना विकण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं मला आठवतंय. किंवा आणखी थोडेसे 2 पैसे मिळाले तर मला चांगले पेपर, रंग, ब्रश घेऊन कॉलेजच्या शिक्षणात मला मदत होऊ शकते स्वतःला. असं म्हणत मी त्या काळात आता ते आउटडेटेड झालंय. पण त्या काळामध्ये सोमवार बंद, मंगळवार बंद, बुधवार बंद अशा दुकानाच्या पाट्या लावलेल्या असायच्या. तर मी त्या सगळ्या दिवसाच्या पाट्या 10-10 बनवायचो रात्री घरी रंगवून
आणि त्या पिशवीत टाकायचो आणि सगळ्या लक्ष्मी रोड, कसबा पेठ वेगवेगळ्या ठिकाणी दुकानदारांना नेऊन दाखवायचो आणि ते विकायचो. त्यातनं मला थोडेफार पैसे वाढीव मिळायचे. हे करण्याच्या मागचं आणि ह्याच्यातनं मला नंतर विद्यापीठातलं फार मोठं काम मिळालं. पुणे विद्यापीठातलं झाडांची नावं लिहिण्याचं. कधी कुठली संधी कशी चालून येते सांगता येत नाही म्हणून कोई भी काम छोटा नाही होता. हे सगळ्यात जास्ती महत्वाचं मला वाटतं. त्याच्यानंतर मी कॅलेडोस्कोप सारखं जे म्हणालो तसं माझं करिअर होण्याच्या दृष्टीने अनेक लोकांचा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. हे करत असताना मला एक टेबल स्पेसची गरज होती. ज्याच्यावरती म्हणजे मी ऍड एजन्सी सुरू केली शिक्षण झाल्यानंतर. नोकऱ्या तर केल्या वेगवेगळ्या ठिकाणी अनुभव घेण्यापुरत्या आणि नंतर मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. तर त्यावेळेला मला जागा हवी होती. तर ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारितेचे भीष्माचार्य वसंतराव काणे ज्यांचं टिळक रोडला टिळक स्मारकावर व्हाईट हाऊस आहे तिथं म्हणले येऊन बसत जा तिथे. एकही रुपया भाडं नाही. त्यांची कामं त्यांचं मासिक रोहिणी मासिक होतं त्याची कामं मी करायची. त्याच्याबद्दल तेच मला उलट पैसे द्यायचे आणि म्हणायचे इतर वेळेला तू तुझी तुझी कामं कर. तिथं माझं श्री गणेशा सुरू झाला आणि मग पाहता पाहता वाढीव 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 करत 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 क्लायंट वेगवेगळे मिळत गेले. मग आणखी जागा कमी पडायला लागली. मग त्यांना सांगून मी शांतपणे दुसरी आता जिथं माझं कार्यालय आहे तिथं आलो. मग तिथं टेबल स्पेस घेतली भाड्याने. मग 1 घेतली, मग 2 घेतल्या, मग 3, 4 असं करत करत अख्खं ऑफिसच भाड्याने घेतलं. आणि ते मालक तेव्हा मला म्हणाले, दीपक काठाळे त्यांचं नाव, ते माझे व्यावसायिक गुरु आजही मी मानतो त्यांना. त्यांनी मला व्यवसायाचं श्री गणेशा शिकवलं. तर ते म्हणाले, की "अरे तू मला भाड्यात किती दिवस पैसे देत बसणार? तू घेऊनच टाक. बँकेच्या हप्त्यामध्ये तुझं ऑफिस होऊन जाईल." म्हणलं, "माझ्याकडे पैसे नाहीयेत. तुम्ही म्हणताय तेवढे तर नाहीयेत. सगळं खरडून काढलं तरी." ते म्हणले, "तू डेअरिंग कर, होऊन जाईल." आणि खरोखर त्यांनी मला लिहून दिलं आधी कागदावर, की ह्या ऑफिसचे सगळे पैसे आम्हाला मिळालेले आहेत. आणि हे तुझ्या बँकेच्या मॅनेजरला नेऊन दाखव म्हणाले. ते तुला कर्ज देतील, ते मला दे. असं म्हणणार. मग मी बँकेत गेलो. सारस्वत बँक, नळ स्टॉप. तिथे मॅनेजर म्हटले, "मला खरं वाटत नाही. तुम्ही पैसे दिले का त्यांना?" म्हटलं, "नाही दिले." मग ह्यांनी कसं काय लिहून दिलं? गन पॉइंटवर लिहून दिलं का? असं त्यांना संशय आला होता. म्हटलं, "असं काही नाहीये." ते म्हटले, "मला त्यांच्याशी बोलावं लागेल, त्यांना भेटावं लागेल." म्हटलं, "तू बोलवतो." मग मी आलो. साहेबांना म्हटलं, की "साहेब तुम्हाला मॅनेजरने बोलवलं." साहेब गेले. त्यांचं काय बोलणं झालं माहित नाही. मला नंतर मॅनेजर म्हटला, "देवासारखा माणूस तुझ्या आयुष्यात आला, ह्याला आयुष्यभर सांभाळ. सोडू नको. आजकाल अशी माणसं दुर्मिळ आहेत." आणि हाच अनुभव मला आयुष्यभर सातत्याने येत गेलेला. कारण त्याचं असं आहे, जे ऑफिस मी घेतलं, तिथंच मी 20 वर्षापूर्वी ज्या नोकऱ्या करत होतो वेगवेगळ्या, तेव्हा तिथं मी चपराशाची नोकरी केलेली होती, फडकं मारायची. कारण तेव्हा तिथं आर्टिस्टची व्हॅकन्सी नव्हती. तर ते मालक मला म्हणायचे, की व्हॅकन्सी नाहीये म्हणून मला पिटाळून लावायचे त्या काळात. पण मी चिकाटीने रोज 23 दिवस जात होतो, की "सर मला तुमच्याकडे काम करायचं." तर शेवटी कंटाळून ते म्हणाले होते, मला जाईल कंटाळून मी म्हणून. "चपराशाची नोकरी करणार का?" मी लगेच हो म्हटलं होतं. मी आत घुसू तरी द्या असं मला म्हणायचं होतं. आत घुसलं की मी बघून बघून शिकेल. मला काही प्रत्यक्ष काम करायची गरज नाही. बघून शिकेल मी. कारण त्या काळात वन ऑफ द 3 टॉप एजन्सी पैकी ती एक होती त्यांची. अशा रीतीने तिथं घुसलेला मी 20 वर्षापूर्वी चपराशी म्हणून ₹300 पगारावर, आज त्या पूर्ण ऑफिसचा मालक. हा जो प्रवास आहे, हा करत असताना एकच गोष्ट माझ्या आईने आणि वडिलांनी शिकवली होती, ती म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट कर. कुणाचाही ₹1 बुडवायचा नाही आणि कुणाचाही ₹1 ठेवायचा पण नाही. तेच तत्व व्यवहारात आजपर्यंत पाळत आलेलो आहे. कारण आजही माझे जे काही क्लायंट आहेत त्यांना माहिती माझ्या एजन्सीच्या बिलावर खालची एक ओळ आहे. प्रत्येक व्यवहारात महत्वाचा असतो तो माणूस, त्यातून मिळणारा पैसा नव्हे. माणसं सांभाळा, पैसा आपोआप त्याच्या मागे येतो. हे मला सांगायचं आहे. घराच्या बाबतीमध्ये मग नंतर लग्न झालं, मग राहायचं कुठे? परिस्थिती ₹1300 पगारावर आलेली होती तेव्हा. म्हणजे ही गोष्ट आहे 90च्या आसपासची. तर हे सिंहगड रोडला पत्र्याच्या खोलीमध्ये जणू की चाळ वजा 1.5 खोली पत्र्याची होती. तिथं मी राहायला गेलो. तिथं घर सुरू झालं माझं आणि परत सिनेमॅटिक सगळं. तिथंच आज मोठा टेरेस फ्लॅट आपला आहे. त्याच जागेवर. त्याचं कारण गमतीदार आहे असं, की सगळ्या भाडेकरूंनी जेव्हा रिनोव्हेशनला बिल्डिंग बांधायचं ठरलं, तेव्हा सगळ्या भाडेकरूंनी क्लेम केले ना, कारण कुळ कायद्यानुसार क्लेम झाला, की त्यांना जेवढं आहे तेवढं फ्री मिळणार वगैरे, वगैरे.
तर माझ्या बिल्डरनी मला विचारलं की हा बोला तुम्हाला किती काय फ्री पाहिजे वरती किती पैसे पाहिजेत. म्हणलं मला काहीच नकोय. कारण मला माझ्या वडिलांनी सांगितलं म्हणलं जे तुझं नाही त्याच्यावर तुझा हक्क नाही. त्याच्यामुळे म्हणलं हे तुमचं घर होतं, मी भाड्याने राहत होतो. त्यामुळे मी काही हे मागण्याचा प्रश्नच नाही. त्याला ते इतकं वेगळं वाटलं. तो म्हणला एक काम करतो तुम्हाला मटेरियल कॉस्टमध्ये घर देतो म्हटला. म्हणजे सगळ्यांना त्यावेळेला त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये आता तोही आकडा हास्यास्पद आहे, गमतीदार आहे. ₹750 स्क्वेअर फुटांनी त्या बिल्डिंगचे फ्लॅट विकले गेले होते आणि मला ₹450 त्यांनी दिले होते. आणि शिवाय वरचे जे 50 द्यावे लागतात, नंबर 1, नंबर 2 काय असतं ते मला तोपर्यंत ते व्यवहारही माहिती नव्हता. तर तो बिल्डर म्हणला, "ही पावती घ्या 50 भरल्याची बुकिंगची." असं म्हणून त्यांनी पावती दिली मला. मी तर ₹50 पण दिले नव्हते. तो म्हणला, "बँकेत जा, ही पावती दाखवा, तुम्हाला कर्ज देतील." असं ते तिथून मग मी परत त्या काळात बँकेत गेलो. जसं आता ऑफिस घेण्यासाठी गेलो, त्याच बँकेत तेव्हा 20 वर्षापूर्वी गेलो होतो. तेव्हा कामत नावाचे बँकेत सारस्वत बँकेत मॅनेजर होते. तर ते म्हणले, "पगार किती आहे?" तर मी सांगितलं, "आता मला एक 5,000-1,000 पगार आहे." ते म्हणले, "मग नियमानुसार 50 पट मिळतं पगाराच्या. तुम्हाला जास्तीत जास्त 2.5 मिळू शकतं." म्हटलं, "मला तर 5,00,000 पाहिजे, 4.5 लाख पाहिजे" म्हटलं. ते म्हणले, "मिळतच नाही." तिथं सुद्धा मी 19 दिवस चकरा मारत होतो. रोज, "सर मला कर्ज पाहिजे." शेवटी ते वैतागले. ते म्हणले, की "एक काम करतो, तुला 3 महिन्यासाठी कर्ज तुला मुदत देतो. तू दर 1 तारखेला हप्ता आणून दे 5,000 चा." आता गंमत बघा, 5,000 पगार माझा आणि बँकेला 5,000 दिल्यावर आम्ही राहायचं कसं आणि जगायचं कसं? तरी पण दर 1 तारखेला 3 महिने मी 5,000 त्या बँकेत नेऊन भरले होते. 1 तारखेला. 1 तारीख चुकवली नव्हती. म्हटलं मॅनेजरला, "आता द्या." तर मॅनेजर म्हणाले, "अजून 3 महिने करून दाखव. मग मी तुला कर्ज देतो." परत मी 3 महिने तसंच करून दाखवलं. परत 5,000 फेडले आणि मग मात्र 6 महिने झाले तर कामत साहेबांनी उठून शेक हँड केला. म्हणले, "जिंकला गड्या तू. आता मला सांग तू जगलास कसं 6 महिने?" म्हटलं, "काय नाही सर, रात्रीचा दिवस केला. दिवसभर नोकरी करायचो. रात्री येताना बाहेरनं फ्री फ्रीलान्स कामं आणायचो. घरी बसून रात्री 3 वाजेपर्यंत करायचो आणि सकाळी ती डिलिव्हरी करून मग ऑफिसला कामाला जायचो. असं सलग 6 महिने करतोय" म्हटलं सर. आणि त्याच्यातनं 2,000-2,500 जे कमवायचे त्याच्यातनं आम्ही घर चालवलेलं आहे. त्या क्षणी त्यांनी कर्ज दिलं आणि 12 वर्ष गुणिले 12 म्हणजे 12 महिने 144 हप्ते 1 तारखेला गेलेले आहेत त्या बँकेमध्ये. 1 तारखेला रविवार असेल तर 31 तारखेला माझ्या बँकेत एंट्री आहे. त्याचा फायदा मी हे आज डिटेलमध्ये का सांगतोय तुम्हाला? तुम्हाला सुद्धा सिबिल रेकॉर्ड नावाचा एक प्रकार सुरू झाला आहे बँक रेकॉर्ड. तुमचं पत चांगली पाहिजे. पत कधी चांगली निर्माण होईल तुमची? तुम्ही प्रामाणिक असाल तर, हॉनेस्ट असाल तर. तेव्हा मी काहीतरी खोटे सर्टिफिकेट दाखवून माझा पगार वाढीव दाखवून मिळवलं असतं. मी जे आहे ते दाखवलं तरी मिळवलं. आणि एकमेव त्या बँकेमध्ये माझ्या नावाची केस हिस्ट्री आहे ती तयार तिथं. त्याचा फायदा मला असा झाला 20 वर्षांनी जेव्हा ऑफिससाठी भलं मोठं कर्ज मागायला गेलो, तेव्हा ते म्हणाले, "तुमच्या ऑफिसच्या टर्नओव्हरच्या गणितात तुमचं जे डिमांड आहे ती बसत नाहीये. त्यामुळे तुम्हाला तेवढं आम्ही देऊ शकत नाही." मी म्हटलं, "एक काम करा, माझा अमुक-अमुक नंबर आहे इथला होम लोनचा, त्याच्याची जरा हिस्ट्री काढता का?" त्यांनी काढली. त्या मॅडम होत्या, दिवाडकर मॅडम होत्या. त्यांनी हिस्ट्री काढली आणि मग त्या चाट पडल्या. त्या म्हटल्या, की "तुमचे सगळे हप्ते बरोबर आहेत." म्हटलं, "आता त्याला मी पे स्लिप जोडलेली होती. त्याची कॉपी असेल ना," म्हटलं, "त्याच्यावर पगार किती होता बघा तिथे." तर जेव्हा सँक्शन झालं, त्यांनी बघितलं 5,000 म्हणले, "मग बघा 5,000 ला मला तुम्ही 4,500 4.5 लाख कर्ज कसं काय दिलं मला? तुम्ही तर 2.5 लाखच द्यायला पाहिजे." दिलंय ना आणि मी फेडलंय ना, मलाही आता मिळालं पाहिजे. मी फेडून दाखवेन. विशेष म्हणजे परत बँक पाठीशी राहिली आणि ते माझं स्वप्नातलं जे स्वप्न होतं माझं ड्रीम जिथं मी फडकं मारलंय ते माझं ऑफिस व्हायला पाहिजे, ते झालेलं आहे. मित्रांनो सांगायचं एवढंच आहे मला. कष्टाला घाबरायचं नाही. माझं ऑफिस जेव्हा झालं, तेव्हा सगळं फर्निचर हटवलं गेलं. मला नवीन माझ्या पद्धतीने इंटिरियर करताना. मी माझ्या साहेबांना फक्त एक म्हटलं, की "साहेब तुम्ही ज्या टेबलवर काम करत होता, ते टेबल फक्त मला द्याल का?" ते म्हणले, "का रे? सगळं नवीन करतोय तर हे कशाला जुनं वापरतो?" नाही म्हटलं, "पाहिजे मला." त्याच टेबलवर आजही इतक्या वर्षांनी मी काम करतो. बाकी सगळं बदललेलं आहे. ते टेबल जुने चिकटपट्ट्या लावलेले माझ्या काही मित्रांनी जे येतात त्यांनी बघितलेलं आहे. ते टेबल मला सांगतं, की "तू इथून आलायस, विसरू नको." आज सगळं रेड कार्पेट असलं तरी तिथून आलेलं आपण विसरायचं नसतं. मग आपण मोठे असलो तरी लोकांना त्याचं जड पण होत नसतं. त्याच्यानंतर एक व्यवसाय सुरू होत होता. त्याच्यात भरपूर अवॉर्ड्स मिळत होते. हटके करण्याचा माझा प्रयत्न होता.
म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याच्यासाठी मला नॅशनल अवॉर्ड 3 मिळाले वेगवेगळ्या राष्ट्रपती पुरस्कारातले, त्यातला एक पुरस्कार होता हेरिटेज जतन करण्याचा. काय केलं होतं, साड्यांच्या जाहिराती, माझा एक मोठा कस्टमर आहे साड्यांचे दुकान, तर त्यांच्या जाहिराती मी करायचो, होर्डिंग, प्रेस ऍड वगैरे. तर सगळ्यांचं तुम्ही पाहिलंय साड्यांच्या जाहिरातीमध्ये कोण वापरलं जातं मॉडेल म्हणून? प्रसिद्ध अभिनेत्री वापरल्या जातात, डिंपल कपाडिया, हेमा मालिनी, रेखा वगैरे वगैरे वगैरे. मी मदर टेरेसा, जिजाबाई, झाशीची राणी, बालगंधर्व, असे सगळे महाराणी पद्मिनी, असे सगळे आयडॉल वापरले. आणि प्रश्न मी माझ्या मनाशी हा केला होता, की का साड्या फक्त डिंपल कपाडिया वापरते का? जिजाबाई पण वापरत होते. पण उलट चांगले आदर्श आपण लोकांसमोर का नाही ठेवायचे? असं म्हणून ते केलेलं होतं. आणि एक आठवलेलं उदाहरण तेवढं सांगतो, ज्याला अवॉर्ड मिळालं. बालगंधर्व चौकामध्ये ते होर्डिंग होतं. तिथं डावीकडे आम्ही बालगंधर्वचा लेडीज वेशातला फोटो लावला होता. उजवीकडे झाशीच्या राणीचा लावला होता. आणि खाली लिहिलं होतं, दोघांच्याही खाली, बालगंधर्वच्या खाली लिहिलं होतं, स्त्रीनेही आश्चर्य करावे असा अभिनय एका पुरुषाने केला. आणि झाशीच्या राणीच्या खाली लिहिलं होतं, आणि पुरुषांनीही चकित व्हावे असा पराक्रम एका स्त्रीने केला. या दोघांना वंदन करतो आम्ही इथे, असं म्हणून ते केलेलं होतं. त्याचं योगायोग पुणेकरांना माहिती असेल. बालगंधर्व थिएटर जिथं आहे ते आतमध्ये बालगंधर्व आहे, आणि त्याच कंपाऊंडला लागून बाहेर झाशीच्या राणीचा पुतळा आहे. दोघांचा संगम तिथं आहे. हे पहिल्यांदा होर्डिंग मधनं आणून दाखवणारा मी होतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग करत 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 मग नंतर लक्षात आलं, एक भाषण माझ्या ऐकण्यात आलं नाना पाटेकरांचं. ते म्हणाले होते, की देवाने तुम्हाला 2 हात आणि 1 डोकं दिलंय, ते तुमचं घर चालवायला पुरेसं आहे. तरीही जर तुमच्या ओंजळीत येऊन पडत असेल तुमच्या चांगुलपणामुळं, तर ते वाहून जाऊन खाली मातीत पडणार आहेत, ते वाया जाणार आहेत. तेवढं तरी लोकांना द्यायला शिका. आणि तिथं आमच्या एनजीओचा जन्म झाला, डीडी क्लब नावाने. आणि डीडी क्लब हा आता सुरुवात जेव्हा झाली तेव्हा खूपच छोटी होती. कुठलीही गोष्ट शेवटी छोटीच असते. पण ती मोठी जेव्हा होते तेव्हा प्रचंड कामं उभी राहतात. आज त्याचे जवळपास महाराष्ट्रात 10,000च्या वर मेंबर्स आहेत. आणि नोंदणी आता मेंबरशिपची थांबवावी लागलेली, ओव्हर फ्लडेड झालेली. त्या एनजीओच्या माध्यमातून खूप काहीतरी कामं चांगली इनोव्हेटिव्ह करता आली. कदाचित जमलं तर त्याचे फोटोग्राफ मी शेअर करेल तुमच्या बरोबर. त्याच्यामध्ये पण काही हटके गोष्टी होत्या. हटके म्हणजे काय होत्या, साध्या साध्या गोष्टी सामान्य लोकांना जमतील अशा. उगीच आम्ही समाजसेवेचा असा मोठा आव नाही आणत कधीच. साध्या गोष्टी अशा आहेत, की एक वर्ष आठवत असेल, 4 वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता आणि शेतकरी खूप संकटात सापडला होता. तर मी त्या दिवशी विचार केला, की म्हटलं आपण काय करू शकतो, खारीचा वाटा काय उचलू शकतो. तर आपल्या वाढदिवशी आपण केकच्या ऐवजी कलिंगड कापूया. उन्हाळ्याचा दिवस, माझा मार्चमध्ये वाढदिवस असतो, तर उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड येतात. तर असं केलं. आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना सुरुवातीला सांगितलं, की आपण आपल्या पुरते मिशन चालू करू. प्रचंड टीका झाली त्या विषयावर माझी. केकवाल्यांची टीका झाली, प्रचंड ट्रोलिंग झालं. आणि काही लोकांनी वाद असा घातला, की शेतकऱ्यांना कुठं थेट पैसा मिळणार आहे, याच्यात मधले आडते लोक असतात ना. मी त्यावेळेला शांतपणे हेच भूमिका घेतली होती, हरकत नाही 50 मधले 25 आडत्याला जातील, पण 25 तरी शेतकऱ्याला जातील ना. आणि आम्ही रेकॉर्ड ठेवलं होतं पूर्ण, सगळीकडे मंडईत वगैरे सगळीकडे बोर्ड लागले होते डीडी क्लबचे, वाढदिवशी केक नको, कलिंगड कापा. आणि प्रत्येक व्यापाऱ्याकडे आम्ही नोंद ठेवायला सांगितली होती, जे विक्रेते होते. आणि सर्वे हाती आला 3 महिन्यामध्ये, मार्च, एप्रिल, मे. सांगायला मला अभिमान वाटतो, अंगावर काटा येतो आजही. एका पुण्यामध्ये 3,000 एक्स्ट्रा कलिंगड त्या वर्षी विकली गेलेली 3 महिन्यात. म्हणजे 3,000 कलिंगडांचा पैसा निम्मा का असेना त्या शेतकऱ्याच्या घरात गेला पाहिजे. आम्ही जे काम करतो ते फक्त आणि फक्त प्रायोरिटी शेतकरी जगला पाहिजे. नुसतं तोंडी बोलून उपयोग नाही. कृषी प्रधान देश आहे, बळीराजा महत्वाचा आहे वगैरे. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. ते करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आम्ही दरवर्षी एक विषय घेऊन आपण करतो. दुसऱ्या वर्षी आपण लग्न समारंभामध्ये अन्न नासाडी जी होती त्याच्याबद्दल मिशन हाती घेतलं आपण. त्याचं कारण असं की मी एका लग्नाला गेलो होतो आणि बाहेर दाराच्या तिथे 3 टेम्पो उभे होते. म्हणलं लग्नाच्या दारात टेम्पो कसे काय? तर त्याला सहज विचारलं. तो म्हणला काय नाही, ते जमा झालेलं वाया गेलेलं फूड आम्ही घेऊन जायला आलोय. म्हणलं काय करतात त्याचं? तर म्हणले काय नाही, उरळी देवाची म्हणजे कचरा कुंडी आहे, तिथं नेऊन टाकून देतो. आता गंमत बघा, लग्नातलं जेवण हे साध्या हॉटेलमधल्या डायनिंगच्या जेवणापेक्षा खूप महाग थाळी असते, ₹700-800 मिनिमम. आणि तुम्ही राहिलेलं जेव्हा टाकता तेव्हा तुमच्यासारखे 10 जण तिथे जेव्हा टाकतात तेव्हा सगळेच पदार्थ मिक्स होतात.
गुलाबजाम आणि वांग्याची भाजी सगळं ते एकत्र होतं. हेल्प रायडर नावाची जी संस्था आहे, पुण्यामधली रॉबिनहूड नावाची एक संस्था आहे. तर ही लोक हॉटेलमधलं वाया जाणारं संध्याकाळी शिल्लक राहिलेलं गोळा करतात, सेपरेट सेपरेट डब्यामध्ये, आणि ते गरिबांना नेऊन देतात. पण लग्न समारंभामधलं जेवण हे पूर्णतः गार्बेज होऊन जातं, कचरा होऊन जातं, कारण मिक्स झालेलं असतं. म्हणून मग आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की कोणाचाही असला म्हणजे नवऱ्या मुलीच्या आई वडिलांनी कष्ट करून ते पैसा कमवून ते लग्नात केलेला असतो, तिथे अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. मग आम्ही फ्लेक्स बनवले आणि प्रत्येक आमचा कार्यकर्ता लग्नाच्या तिथं जिथं बुफे मांडलेला असतो तिथे जाऊन शांतपणे उभा असतो. जेवढे जाईल पोटात तेवढेच घ्या ताटात, अशी ती टॅगलाईन आहे. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही 750 पुण्यातले फक्त कार्यालय आम्हाला एका महिन्यात जॉईन झाले. आणि त्यांनी सहकार्य देऊ केले. म्हणले तुमचा कार्यकर्ता थांबायची गरज नाही, आमची माणसं बोर्ड घेऊन थांबतील. आणि वाचलेलं अन्नाचे फोटो पाठवले गेले. हे फार मोठी बदल एकट्या पुण्यातनं सुरू झालेलं आहे. आज सगळीकडे ते सेव्ह फूड मिशन आपलं सुरू आहे, ज्याच्याबद्दल मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचा पण पुरस्कार मिळाला. कारण ते कॉमर्स हे ऍग्रीमध्ये पण येतं. आणि तुम्ही एखादी गोष्ट नासाडी करता म्हणजे काय करता माहिती? त्यांनी जे काही निर्माण केलंय त्याचा अपमान करतो आपण. त्या शेतकऱ्यांनी त्याची ज्वारी गहू बनवून विकण्यासाठी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी कष्ट केलेत रानात, उन्हातानात. आणि तुम्ही तिथं गार फवाऱ्यात, रोज वॉटरच्या फवाऱ्यात हवं तेवढं घेता आणि बाकी फेकून देता का? तर दुसऱ्यांदा लाईन मध्ये जायला लागू नये म्हणून. एवढ्या एका गोष्टीसाठी वाय वेस्ट? त्याच्यावरती आम्ही काम सुरू केलेलं होतं. नेल फ्री ट्री नावाचे आमचे माधव पाटील मित्र आहेत, त्यांच्यावर आपण काम केलं. झाडांवरती लोक खिळे ठोकून बोर्ड वगैरे लावतात. झाडांना पण जीव आहे हे जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केलंय की नाही? मग त्या जीवाला त्रास का द्यायचा आपण? बरं, खिळे ठोकलं, काही दिवसांनी ते बोर्ड तुटून जातात, पडून जातात. खिळा तिथंच राहतो, तो गंजतो आणि त्याचा त्रास त्या झाडाला होतो आणि त्या झाडाचं वय कमी होतं. म्हणून ही मोहीम आपण हाती घेतली आणि एका सीझन मध्ये एकट्या पुण्यामध्ये 3.5 टन खिळे आपण गोळा केले. म्हणजे काय चाललंय आपल्याकडे? किती साध्या साध्या गोष्टी आपण सहज करू शकतो. एक फॅन मिशन नावाचं आम्ही घेतलं होतं. 3 वर्षापूर्वी लॉकडाऊन उठल्यानंतरचा गोष्ट सांगतोय. उन्हाळा खूप आला होता बघा त्या वर्षी. आणि एके दिवशी आमची कामवाली बाई आल्या आल्या लेट आली जरा. आणि रविवार होता, मी घरीच होतो. सहज विचारलं, का ग काय झालं? म्हणली काय नाही, बाळाला उन्हाळी लागली. आता हा मराठवाड्यातला शब्द आहे, उन्हाळी लागलीये. म्हणजे काय? तर हीट स्ट्रोक झालाय. म्हणलं का ग? म्हणजे काय, पत्र्याचं घर आहे आमचं, चारी बाजूनी पत्रे आहेत, वर पत्रे आहेत. किती पाणी मारलं पडद्यावर तरी ते काही उपयोग होत नाहीये. त्याच्यामुळे त्याच्या गरमीमुळे बाळ आजारी पडलंय. सुदैवाने त्यावेळेला माझ्याकडे एक टेबल फॅन शिल्लक होता, नवीन बसवला असल्यामुळे. मी तिला म्हणलं तो घेऊन जा आणि एक काम कर, मागच्या बाजूला त्याला ओलं नॅपकिन टाक सतत आणि गार वारं जाईल असं बघ. तिने ते घेऊन गेली. 4 दिवसांनी सांगत आली आनंदाने की मुलगा बरा झाला. त्या क्षणी आमच्या फॅन मिशनचा जन्म झाला, ज्याला त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट इनोव्हेटिव्ह समाजसेवेचा पुरस्कार राज्यस्तरीय मिळाला, रोटरी क्लबचा. काय करायचं? मी काय सांगितलं त्यावेळेला, माझ्या सगळ्या मित्रमंडळींना आवाहन केलं की महिन्यातनं तुम्ही 2 वेळेला तरी हॉटेलला जाता की नाही? तर किमान 2 वेळेला जायच्या ऐवजी एखाद्या महिन्यात एकदा जा. आणि एकदा जाऊन मिनिमम एकदा गेला तर ₹1000 बिल होतं. तर एकदा जायचं टाळा. एक फॅन घ्या, त्या ₹1000 टेबल फॅन ₹1000 पर्यंत येतो. एक फॅन घ्या आणि तो तुमच्याच कामवालीला द्या. ती आयुष्यभर तुमची फॅन राहील. असं म्हणून ते फॅन मिशन चालवलं गेलं. त्या मार्चमध्ये एका महिन्यामध्ये एकट्या पुण्यात 450 फॅन वितरित करण्यात आले एका महिन्यामध्ये. आणि माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्या वॉलवर, माझ्या फेसबुकच्या पेजवर सगळे त्याचे पुरावे आहेत. मेलबर्न, ऑस्ट्रेलिया, अटलांटा, इथून फॅन आलेले आहेत. लोकांनी पाठवलेत अमेझॉनवरनं. मी त्यांना म्हणायचो की तुम्ही तिथल्याच लोकांना द्या ना, इकडे कशाला देताय? ते म्हणले, अहो आमच्या मोलकरणी आमच्यापेक्षा श्रीमंत आहेत, गाडीत नाही येतात, त्यांना काय फॅन द्यायचा आहे? तर त्यांनी आम्हाला म्हटले की तुमच्याचकडच्या लोकांना शोधा गरजू आणि त्यांना द्या. मग मोलकर्णीचं झाल्यानंतर मग काही जणांनी आमच्याचकडे दिली की म्हणले आमची कामवाली वगैरे त्यांना ओके, तुम्हीच कुठल्या तरी योग्य व्यक्तींना द्या. आमच्यातर्फे आम्ही जे नोकरी करतात पण जे अतिशय काय म्हणू त्याला, तुच्छ समजला गेलेले वर्ग आहेत, ते म्हणजे हॉस्पिटल मधल्या मावशीबाई, म्हणजे ज्या कचरा साफ करतात किंवा तुमचं अतिशय वाईट पद्धतीचं बँडेज वगैरे असतं ते साफसफाई करतात, दुर्लक्षित वर्ग येतो. त्या सगळ्या हॉस्पिटल मधल्या जवळपासच्या नर्सना आपण ते फॅन देणं चालू केलं. आणि ते एक चांगलं काम असंच
त्यातनं पुढं आलं. आणि यंदा मग असंच रोजगार चालना देण्याचं काम माझ्या डोक्यात आलं. फेसबुक लॉकडाऊनमध्ये Facebookच्या लाईव्हच्या माध्यमातून मी 150 सलग एपिसोड सादर केले. कारण त्या काळामध्ये लोक सैरभैर झाले होते. संवाद थांबले होते. चिडचिड वाढली होती. उत्पन्न थांबलं होतं. तर मंडळी, काम करत असताना जेव्हा तुम्ही ऑनेस्टी ठेवता, तेव्हा अनेक पुरस्कार मिळत राहतात. विशेषतः महिला सबलीकरणामध्ये, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो. हो, आजकाल मराठीमध्ये इंग्लिश बोललं की पटकन कळतं. ते वुमन एम्पॉवरमेंटमध्ये काम जरा मी जास्त प्राधान्याने करतो. त्याचं कारण एक आहे, 3 आघाड्यांवर महिला काम करत असतात. एक तर स्वयंपाकघर, आला गेला पै पाहुणा आणि करत असेल तर नोकरी किंवा व्यवसाय. हे 3 पुरुष तेवढं तिन्ही आघाड्या नसतो सांभाळत, नाही म्हटलं तरी. मग म्हणून त्यांना थोडी पाठबळ जर देता आलं, तर बरं होईल. या या विचारातून अनेक आम्ही योजना राबवल्या महिलांसाठीच्या, आणि ज्याची नोंद बीबीसीने घेतली आणि एक छोटी डॉक्युमेंटरी त्यांनी प्रकाशित केली. ती अमेरिकेतल्या विद्यापीठांनी पाहिली आणि मग त्यांची टीम मुंबईत, पुण्यात भेटायला आली आणि त्यांनी सगळं काम बघितलं. त्यांनी साईट व्हिजिट्स केल्या, बघितलं सगळं. आणि मागच्या ऑगस्टमध्ये या खेड्यातून आलेल्या धनंजय देशपांडेला अमेरिकेच्या विद्यापीठाची डॉक्टरेट जाहीर झाली, सामाजिक कामासाठीच. हे होऊ शकतं, कुछ भी हो सकता है. तुम्ही फक्त काम करा. आणि लोक म्हणतात ना, एकच काम मला होत नाही तर दुसरं कधी करू. तर माझे एकाच वेळेला 10 ते 11 वेगवेगळ्या दिशेने जाणारे कामं, व्यवसाय चालू आहेत. म्हणजे अगदी फूड लाईन, हॉटेल लाईन पासून ऍड एजन्सी पर्यंत, शेतीपासून सायबर इन्व्हेस्टिगेशन पर्यंत अनेक कामं चालू आहेत. तरी पण मला वेळ काढता येतो. आता महाराष्ट्र आयडॉलच्या लोकांनी मला जेव्हा भेटले, तर म्हणले, वेळ द्याल का? म्हणलं, वेळच वेळ आहे माझ्याकडे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्यांना वेळ नाही, बिझी असं म्हणतात, ते 1 नंबरचे आळशी असतात. आणि दुसरं, त्यांना टाइम मॅनेजमेंट 0 असते. त्यांना जमत नसते. तुम्ही स्लॉट करायला शिका. प्रत्येक विषयाचा, प्रत्येक वेळेचा. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या विषयाने त्याच्यात अतिक्रमण करायचं नाही. मी 11 ते 12 हा व्हिजिटर टाइम ठेवलाय, तर 11 ते 12 मी एजन्सीची कामं करत नाही. बाकीची कुठली कामं घेत नाही. तुम्ही सोपी आयडिया आहे त्याच्यामध्ये. चांगली माणसं निवडा, त्यांना चांगल्या जागी अपॉइंट करा आणि त्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्या. ते झकास काम करून दाखवतात. आमच्याकडे लेट मार्कचं रजिस्टर नाही. आमच्याकडे लेट आला तर मग पगार कटिंग होत नाही. आमच्याकडं खोटं सांगून दांड्या मारण्याचं प्रमाण 0 आहे. आजी वारली आहे, मावशी आजारी आहे, हे कसलं नाही. जे आहे ते कारण सांगितलं जातं. ते हेच की, सर आज बायकोला घेऊन मला पिक्चरला जायचं. जा बिनधास्त. इतकं प्रामाणिकपणा जर तुम्ही ठेवू शकलात, तर कामगार सुद्धा तुम्हाला तेवढंच सहकार्य करतात. आज एवढे सगळे व्याप एकाच वेळेला सांभाळत असताना मला ते अतिशय सोपं काम, आयडिया त्याच्यातली द्यावीशी वाटते. शिवाय माझे आजच्या काळामध्ये सायबर फ्रॉड वाढलेत. तर ते लोकांनी बेसिक नॉलेज जरी शिकलं, तरी खूप झालं. हे मी सुरुवातीला, हे काम सुरू झालं हे माझं ऍक्च्युअली लॉकडाऊनमध्ये. घरातच सगळेजण 24 तास आणि 12 महिने बाहेर असणारी माणसं घरात जेव्हा एकत्र आली, तेव्हा अतिपरिचयात अवज्ञा पण अनेक घरांमध्ये व्हायला लागली. म्हणजे घरात बसून तू काय करते दिवसभर, असं नवरा विचारायचा आणि बायको सांगायची, काय किती काम असतं तुम्हाला काय माहिती. आणि तसंच नवरा पण सांगायचा, बाहेर ऑफिसमध्ये किती दमून येतो मी, असं वगैरे जे होतं. जेव्हा घरात दोघही जण बघायला लागले एकमेकांचं, तेव्हा कळलं की त्यात काही अर्थ नव्हता. मग वाद सुरू झाले. मग संशय वाढायला लागला. मग सतत फोनवर ऑनलाईन वर्क फ्रॉम होम करता करता नकळत कलिगशी चॅटिंग वाढायला लागलं आणि त्याच्यातनं संशयाची बीज पेरली गेली अनेक घरांमध्ये. त्यातले काही माझेच मित्र होते आणि मी काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये पण आहे. तर एक मित्र माझा फोन आलेला की, अरे तू जरा येतो का, घरी फार वाद वाढलाय. मग मी गेलो, बघितलं, वाद संपवला, थांबवला तिथला. आणि मग माझ्या लक्षात आलं, याच्या बाबत लोकांना अवेअर करण्याची गरज आहे. कारण ह्या सगळ्याचं मूळ कुठं आहे? मोबाईलमध्ये. कारण तुम्ही बाहेर कितीही काहीही सांगा लोकांना, आपला मालक काय गुणाचा आहे ते फक्त मोबाईललाच माहिती असतं. तर त्या मोबाईलच्या साठी तुम्ही कसे छान राहिले पाहिजे, कसं वागलं पाहिजे, ट्रान्सपरंट कसं राहिलं पाहिजे, याच्याबद्दल अवेअरनेस मी सुरू केला मित्रांमध्ये बोलता बोलता. पण नंतर लक्षात आलं की असं एकाला एक किती दिवस शिकवत बसणार. म्हणून मग मी संस्था माझ्या ज्या परिचित होत्या त्यांना हा विषय कानावर घातल्यावर त्यांनी माझे व्याख्यान याच्यावरती ठेवणं सुरू केलं. काही संस्था जॉईन झाल्या. काय पोलीस डिपार्टमेंट जॉईन झालं. भुसावळ, जळगाव इथले पोलीस डिपार्टमेंटनी मला बोलवून घेतलं की आमच्या पोलिसांनाही शिकवा की सायबर क्राईम मधले धोके कसे ओळखायचे आणि आलेल्या लोकांच्या तक्रारी कशा लिहून घ्यायच्या.
हे करता करता आज 110च्या वर व्याख्यान ऑल ओव्हर महाराष्ट्र झालेत. अगदी कॉर्डेलिया क्रूज 7 स्टार तिथल्या जहाजावर 4,000 लोकांच्या समोर सुद्धा हे सायबरचं लेक्चर करता आलं. आणि त्याच्यातनं आज अनेक लोक वाचले. त्यांचे पण माझ्याकडे फीडबॅक जेव्हा येतात, कृष्णासारखे धावून आलात तुम्ही, असं एक जेव्हा एखादी महिला म्हणते, तेव्हा लक्षात येतं की आपण योग्य मार्गाने जात आहोत. कारण मला जगायला लागतं किती ते माझ्या ओंजळीत आहे. तरी पण वरनं येतंय, ते द्यायला शिकलं पाहिजे आपण. आणि हे करत असताना मी जास्ती काय बोलणार, सांगण्यासारखं खूप आहे. जे लोक करत नाहीत ते आम्ही करतो. म्हणजे आमचे जे रिसॉर्ट आहे, जे आम्ही म्हणतो सिंहगड पायथ्याला, तिथं काहीच नाही जे बाहेरच्या रिसॉर्टवर आहे. स्विमिंग पूल नाही, एंटरटेनमेंट नाही, टीव्ही नाही, काही नाही, काहीच नाही. पण तरी आम्ही हेही सांगतो की तिथं जे आहे ते जगात कुणाकडे नाही. ते म्हणजे मानसिक शांतता. आपण 2 दिवस सुट्टी काढून बाहेर जातो, ते कशासाठी जातो? पोहायला जातो का? नाही ना, मानसिक शांततेसाठी जातो. ती पुरेपूर आम्ही अनुभवायला देतो. अशाच आमच्याकडच्या सुद्धा गोष्टी वेगळ्या पद्धतीने आम्ही लोकांपुढे आणत गेलो. तसं तुमच्या व्यवसायामध्ये करा. हटके काहीतरी करा. सगळ्यांच्या सारखं रांगेत उभं राहिला तर तुमची स्पर्धेतच तुमची दमणूक होणार आहे. लॉकडाऊन मध्ये मी ते 150 एपिसोड केले. त्याचंच एक लिम्का बुक रेकॉर्ड जे झालं, तर त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी एक उद्योगाचा नवीन दिशा, नवीन पर्याय दिलेला आहे. असे 150 पर्याय मी लोकांना त्या काळात दिले, वेगळे. आणि त्याच्यातनं अनेक जण उभं राहिले व्यवसायात. आज ते व्यवस्थित व्यवसाय करतायत. व्यवसायाला मरण नाही, करणारी माणसं पाहिजे. एवढंच आज मी सांगतो. आणि निराश होऊ नका. व्यवस्थितपणे काम करा. कर लो दुनिया मुठ्ठी में म्हणणारा माणूस एकेकाळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होता. आज जगावर राज्य करतोय. नाव घेण्याची गरज नाही, सगळे सुज्ञ आहात. तर माझ्यासारख्याला खेड्यातनं इथे शहरात आलेल्याला जर जमतं एवढं सगळं, तर तुम्हाला का नाही जमत? उठा मित्रांनो, उठा. त्यासाठी शुभेच्छा.